हाय फ्रेंड्स, आज आपण महाट्रान्सको एईचे मेमरी बेस्ड क्वेश्चन घेणार आहोत. हे 2022ला एक्झाम झालेली आहे. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. फर्स्ट क्वेश्चन, आपण पहिले CPMचे क्वेश्चन घेऊ, CPM पर्टचे, आणि नंतर मग बाकीच्यांचे घेऊ. इन पर्ट नेटवर्क दी ऑप्टिमम टाईम 4 days दिलेला आहे, मोस्ट लाईकली टाईम दिलेला आहे 6 days आणि पेसिमिस्टिक टाईम दिलेला आहे 9 days. कॅल्क्युलेट दी एक्सपेक्टेड टाईम. आपल्याला एक्सपेक्टेड टाईम काढायचा आहे. तर एक्सपेक्टेड टाईमचा फॉर्म्युला आहे E = T0 + 4 TM + TP / 6. तर T0 दिलेला आहे, ऑप्टिमिस्टिक टाईम दिलेला आहे 4 days दिलेला आहे, 4 × मोस्ट लाईकली टाईम दिलेला आहे 6 आणि TP दिलेला आहे, पेसिमिस्टिक टाईम 9 / 6. याला सॉल्व केले तर 6.5 days येते. हे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 3 टाईम एस्टिमेट इन CPM पर्ट फॉलो विच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये आपण बीटा डिस्ट्रीब्युशन घेता. बीटा डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, in optimistic approach beta distribution is skewed in which direction. स्क्यूड ना लेफ्ट स्क्यूड राहतो आणि राईट स्क्यूड राहतो. तर याचं उत्तर आहे लेफ्ट स्क्यूड. लेफ्ट स्क्यूड. ऑप्टिमिस्टिक अप्रोचचा ना लेफ्ट स्क्यूड राहतो. लेफ्ट स्क्यूड काय राहतो तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो. याचा जो टेल आहे ना हा लेफ्ट साईडला राहतो, म्हणून याला लेफ्ट स्क्यूड म्हणतात. म्हणजे हा मोड इथे राहतो, हा मीडियम आणि हा मीन असं, त्याच्यामुळे लेफ्ट. आणि राईटचा कसं राहतो, स्लोप तिकडे जास्त राहतो, तिकडच्या साईडला, राईट साईडला, त्याच्यामुळे राईट स्क्यूड. व्हॉट अप्रोच इज यूज्ड फॉर वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर. वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर आपण टॉप टू बॉटमला घेता. टॉप टू बॉटम अप्रोच सिंपल आहे. व्हॉट इज द डेफिनेशन और इम्पॅक्ट ऑफ फ्री फ्लोट. फ्री फ्लोट काय राहतो, इट इज द डिले पॉसिबल विदाउट अफेक्टिंग द सक्सिडिंग ॲक्टिव्हिटी. ओनली प्रिसिडिंग ॲक्टिव्हिटीज आर अफेक्टेड. प्रिसिडिंग ॲक्टिव्हिटी फक्त अफेक्ट होती, सक्सिडिंग ॲक्टिव्हिटी अफेक्ट नाही होत फ्री फ्लोटमध्ये. 6 नंबरचा, इन CPM विच चार्ट रिप्रेझेंट ॲक्टिव्हिटी फर्स्ट टाईम. बार चार्टमध्ये आपण करता. बार चार्ट म्हणजे गॅन्ट चार्ट पण म्हणतात त्याला. म्हणजे याचं कसं राहते, हॉरिझॉन्टल लाईनमध्ये दिलेलं राहतं स्टेप्स. म्हणजे ही एक स्टेप्स आहे, दुसरी स्टेप्स आहे, याला हॉरिझॉन्टल. हे ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करते. हॉरिझॉन्टल लाईन ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करतात बार चार्टमध्ये. नेक्स्ट, आता दुसरा सब्जेक्ट आहे इरिगेशन. इन रिक्युपरेशन टेस्ट ऑफ वाल, what is the expression of volume of water entered the wall when the hard recover by DH. DHचा म्हणजे त्याने फॉर्म्युला विचारलं वाटतं, A × DH. व्हॉल्यूम = एरिया × राईज इन वॉटर लेवल राहते. नेक्स्ट, थर्ड सब्जेक्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल पण आहे याच्यामध्ये. विच कंपाऊंड ऑफ सिमेंट हॅज लोएस्ट हीट ऑफ हायड्रेशन. लोएस्ट हीट C2S म्हणजे लोएस्ट हीट असते. डाय कॅल्शियम सिलिकेट म्हणतात त्याला. पेन चालत नाही बरोबर. डाय कॅल्शियम सिलिकेट म्हणतात. याच्यामध्ये लो हीट राहते. लो हीट ठीक आहे.
हायड्रेट लो प्रोड्यूस लेस हीट. बक्स कंपोनंट्स आहे तो, हे पण आहे बक्स कंपोनंट. इनिशियल सेटिंग ऑफ सिमेंट इज मेनली ड्यू टू इन विच कंपाउंड? C3A. ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेटला इनिशियल सेटिंग फास्ट होते आणि C2H ला काय होते? लो हीट हायड्रेट होते, है ना. हे बक्स कंपोनंट्स आहेत. व्हॉट इज द प्रेशर डिस्ट्रीब्युशन इन ड्राफ्ट फाउंडेशन? ड्राफ्ट फाउंडेशनचं डिस्ट्रीब्युशन कसं राहते? लिनियर राहते आणि पॅराबोलिक राहते. एक आपण की नाही रिजिड फुटिंग घेता किंवा फ्लेक्झिबल फुटिंग. रिजिड किंवा फ्लेक्झिबल फुटिंग. रिजिड फुटिंगमध्ये म्हणजे रिजिड फुटिंगमध्ये सेटलमेंट युनिफॉर्म राहते. याच्यामध्ये युनिफॉर्म राहते. आणि फ्लेक्झिबल फुटिंगमध्ये ना काय म्हणजे प्रेशर युनिफॉर्म राहते. नेम ऑफ स्पेसिफिक डिफेक्ट ऑर अ मेथड मेन्शन रिलेटेड टू सिझनिंग टिम्बर. म्हणजे काहीतरी त्याने ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यामध्ये कप सेक्शन एक होता. त्याच्यामध्ये कप सेक्शन डिफेक्ट आहे टिम्बरमधला. कप असे कप्स तयार होतात. म्हणजे हे वूड आहे, हे हार्ट, हे अशा लेअर राहतात. तर याच्यामध्ये असं कप सेक्शन तयार होते. ठीक आहे. विच सॅम्पलर इज यूज्ड इन स्टँडर्ड पेनिट्रेशन टेस्ट? स्प्लिट स्पून सॅम्पलर यूज करता आपण पेनिट्रेशन टेस्टमध्ये. तर याच्यामध्ये वेट किती असते? 65 सेंटीमीटर राहते वेट. आणि हाईट राहते 75. हाईट ऑफ हॅमर फ्री फॉलिंग हाईट जी राहते ना, ती राहते 75 सेंटीमीटर याच्यामध्ये. इन ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग हाऊ इज क्ले कन्व्हर्टेड इन टू पावडर? क्लेला पावडरमध्ये कसं कन्वर्ट करतात? पग मिलमध्ये, बाय युजिंग पग मिल. जम्पर इज अ टूल यूज्ड फॉर विच ऑपरेशन? जम्पर आपण यूज करता कॉरिंग ऑफ स्टोन्स. जम्पर हे टूल आहे ड्रिलिंग ब्लास्ट होलसाठी, ब्लास्ट होल इन स्टोन काढण्यासाठी एक्सप्लोसिव्ह आहे. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन सरफेस एक्सप्लोशन ऑफ सॉइल? डाटा कलेक्शन आणि रिकग्नायझेशन. हायवे. नेक्स्ट सब्जेक्ट 4th आहे वाटतं. हायवे. विच इज दी हार्डेस्ट बिटुमन राहते 40 आणि 30. हे हॉट हार्डेस्ट. आणि लोएस्ट राहतो 80, 100. हे लोएस्ट आहे. लोएस्ट ग्रेड ऑफ बिटुमन, हे हायेस्ट ग्रेड ऑफ बिटुमन. Recommended camber for thin bitumen pavement in light rainfall area is also 1/15. याच्यामध्ये ना वेगवेगळे दिलेले आहेत केंबर. हेवी केंबर आणि लाईट वेट रेनफॉल दिलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्याला तो चार्ट माहिती पाहिजे. थोडं घेतो चार्ट. इथे हेवी आणि इथे लाईट रेनफॉल. सिमेंट कॉन्क्रीट. सिमेंट कॉन्क्रीटला ना हेवीला 1/50 राहते आणि लाईटमध्ये राहते 1/60.
थिन बिटुमन सरफेस आहे हे विचारले आपल्याला. थिन बिटुमन सरफेस. थिन बिटुमन सरफेसचं लाईटचं किती आहे 1/50 आपण लिहिले आन्सरमध्ये 1/50 आणि हेवी असते 1/40. WBM सरफेसचं आहे लाईटचं राहते 1/40, हेवीचं राहते 133. लास्ट अर्थन रोडचं राहते 1/33 हे लाईटचं आणि हेवीचं राहते 1/25. हे चार्ट माहिती पाहिजेत आहे. राईट द फॉर्म्युला ऑफ शेअर रेजिस्टन्स ऑफ डोएल बार 0.785 d⁻²2 Fs आहे. डोएल बार आहे ना ट्रान्सफर दी लोड करते वन सेक्शन टू अनदर सेक्शन. The average spacing between the vehicle 2.5. The average speed of traffic 70 km. म्हणजे कॅपिटल व्ही दिलेलं आहे 70 आणि रोड ऑफ स्पेस दिलेला आहे 2.5. के इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला 1000 बाय स्पेसिंग आपल्याला दिलेली आहे 2.5. 100/2.5 केल्यानंतर आन्सर येते 400 व्हेकल पर किलोमीटर. मग आपल्याला स्पीड दिलेली आहे व्ही इज इक्वल टू 70 km. मग फॉर्म्युलामध्ये टाकायचा W × 400 × 70 व्हेकल पर आवर ही आपली कॅपॅसिटी येते बेसिक कॅपॅसिटी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रिटार्डेशन यूज्ड इन typical highway calculation? Retardation declaration is a critical factor in determining the stop side distance in highway design. Is assumed to standard coefficient longitudinal friction between the tires and road. फ्रिक्शन राहते लॉंगिट्युनल फ्रिक्शन राहते F इज इक्वल टू 0.35 to 0.4 राहते. हे F आहे. मी एक एक्झाम्पल घेतलं. फ्रिक्शन समजा 0.4 आहे आणि ग्रॅव्हिटी दिलेली आहे 9.81 मीटर/सेकंड. R इज इक्वल टू 0.4 × 9.8 असं उत्तर येते. एक एक्झाम्पल घेतले. व्हॉट इज द सेंट्रिफ्युगल ॲक्सिलरेशन C यूज्ड फॉर लेंथ ऑफ ट्रान्झिशन कर्व? फॉर हायवे C टिपिकली रेंज राहते त्याची 0.5, ॲक्सिलरेशनची 0.5 to 0.8 मीटर/सेकंड. IRC फॉर्म्युला C कॅन बी कॅल्क्युलेट बेस्ड ऑन दी स्पीड. व्हॅल्यू 0.49 दिलेली होती त्यानं एक्झाममध्ये. याची रेंज ही राहते. तर 0.49 म्हणजे एक्झाममध्ये आन्सर दिलेलं होतं. ही जी व्हॅल्यू आहे स्पेसिफिक डिझाईन कॉन्स्टंट यूज पर्टिक्युलर प्रॉब्लेम और राउंडेड व्हॅल्यू फॉर दी IRC फॉर्म्युला हाय स्पीड डिझाईनसाठी यूज करतात. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्स्ट्रा मेकॅनिकल वाइंडिंग ऑफ कर्व? NL²/2R. R रेडियस आहे, हे L आहे लेंथ. नेक्स्ट जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे आता घेऊत आपण. फुटिंग कॅरियर लोड 60 टन. W दिलेला आहे 60 टन. द विड्थ ऑफ फुटिंग दिलेली 2, डेप्थ दिलेला आहे 1. द फॅक्टर ऑफ सेफ्टी पण दिलेलं आहे 6. ते हे ह्याने यूज करायला सांगला इंजिनिअरिंग न्यूज फॉर्म्युला. सेफ बेरिंग कॅपॅसिटी करण्यासाठी इंजिनिअरिंग न्यूज फॉर्म्युला आहे हा W/F × S+C हा फॉर्म्युला आहे. सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. W इज इक्वल टू 60, हे 60 दिलेलं आहे. F दिलेलं आहे, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलं आहे 6, S+C दिलेलं आहे 1. तरी सर्व पुट केल्यानंतर येते 10. सेफ बेरिंग कॅपॅसिटी येते 10 टन. राईट दी व्हाईट रेशो फॉर्म्युला विचारला आहे. व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड राहतो व्हाईट रेशोचा फॉर्म्युला. डिफाईन दी कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी CU विचारलेला आहे D60/D10. आणि कोएफिशियंट ऑफ कर्वेचर पण राहते. कोएफिशियंट ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला आहे D30
स्क्वेअर डिवायडेड बाय D60 इंटू D10. हे D60 D30 काय राहते हे समजा एकाचं सांगतो. D60 आहे ना, तर याची साईज ऑफ 60% फायनर दॅन दी वेट राहते. याची साईज जी राहते, हे जे 60 दिले ना, 60% ऊन जास्त फायनर राहते वेट, कळलं ना. आणि समजा अजून CU इज ग्रेटर दॅन 6 आहे, तर ते वेल ग्रेडेड सँड राहते. वेल ग्रेडेड सँड. आणि CU ग्रेटर दॅन जर 4 असलं तर हे राहते वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. हे CU इज ग्रेटर दॅन 6 वेल ग्रेडेड सँड, आणि CU इज ग्रेटर दॅन 4 असेल तर वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. नेक्स्ट, व्हॉट इज द रिलेशन यूज इन अनकन्फाइंड कॉम्प्रेसिव्ह टेस्ट CU/2. What is the effect of increase in compressive effect on MMD आणि OMD. हे OMC म्हणजे ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. OMC मॉइश्चर कंटेंट, आणि MMD राहते मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी. याचं MMD जर इन्क्रीज झालं ना, OMC डिक्रीज होते. याचा एक चार्ट आहे, हे OMC इथे शो करतात, OMC, आणि इथं ड्राय डेन्सिटी राहते. हे स्टँडर्ड प्रोटेक्टरचे आहेत, आणि मॉडिफाईड प्रोटेक्टरच्या डायग्राम आहे स्टँडर्ड प्रोटेक्टरची. असं OMC जर डिक्रीज झालं तर MMD इन्क्रीज होते, MMD जर डिक्रीज झालं तर OMC इन्क्रीज होते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. व्हॉट इज द फंडामेंटल रिलेशन बिटवीन द व्हाईट रेशो, सॅच्युरेशन, वॉटर कंटेंट W आणि स्पेसिफिक एनर्जी के. SE इज इक्वल टू WG. सेवाग आपण हे पाठ केलेलं आहे. हाऊ इज द पोरोसिटी N ऑफ अ सॉइल कॅल्क्युलेटेड इन व्हाईट रेशो इज इक्वल टू, पोरोसिटीचा फॉर्म्युला आहे E/1 + E. हाऊ इज द अलॉटेड लोड ऑफ अ पाईल Q सेफ डिटरमाइंड. Q सेफचा फॉर्म्युला विचारला होता त्याने एक्झाममध्ये. Q सेफ इज इक्वल टू WH/FS + C. हे W काय राहते, W राहते वेट ऑफ हॅमर राहतो. हे हाईट ऑफ हॅमर राहते. हे F दिलेले फॅक्टर ऑफ सेफ्टी राहते, आणि S राहते पाईल पर हॅमर ब्लोज जे देतं ना आपण, ब्लोज राहते ते, आणि हे इलास्टिक कॉन्स्टंट राहते C. व्हॉट इज द शेप ऑफ फेरेटिक लाईन इन फ्लो नेट. हे फेरेटिक लाईन राहते अशी, ही फेरेटिक लाईन राहते, ही राहते पॅराबोलिक राहते. ही जी लाईन राहते ना, पॅराबोला. आणि याच्यामध्ये ना अजून एक लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह प्रेशर राहते. पॉझिटिव्ह वॉटर प्रेशर आहे ना, पॉझिटिव्ह राहते. वॉटर प्रेशर पॉझिटिव्ह आणि पॅराबोला राहतो फेरेटिक लाईन. अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सिम्बॉल विचारला होता, CU अल्टिमेट स्ट्रेंथ. दी अरेंज द पार्टिकल डिसेंडिंग ऑर्डरनं केलं होतं. तर बोल्डरची साईज राहते 300 mm पेक्षा जास्त राहते बोल्डरची. ग्रॅव्हलची साईज राहते 4.75 mm to 80 mm. सँडची साईज राहते 0.075
टू 4.75 mm आणि क्ले राहते 2 मायक्रॉन म्हणजे 0.002 मीटर. The internal friction of a soil 60 and the slope 40. The calculate the factor of safety विचारलं होतं. फॅक्टर ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला d5/di. तर हे पुट केल्यानंतर 1.73 उत्तर येते. On which factor does the allowable load on pile depends upon? Diameter, spacing, pile. allowable load on pile मध्ये हे कसं राहते याचं म्हणजे हे लोड म्हणजे allowable load on pile depends upon diameter, spacing and pile material राहते. Negative skin friction of a pile occurs when sigma theoretical, stress theoretical, actual is greater than the theoretical राहते कधी पण. हे निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन काय राहते, जेव्हा आपण पाईलवर लोड देता ही ग्राउंड लेवलच्या खाली टाकता ना आपण पाईल, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह ही जी सॉईल राहते ही सराउंडिंगची ही सेटल होते. सॉईल सराउंडिंगची सेटल मोर होते दॅन दी पाईल. तर याच्यामध्ये की नाही इथं सॉफ्ट सॉईल आहे, सपोज सॉफ्ट सॉईल याच्यावर निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन होते, निगेटिव्ह स्किन फ्रिक्शन होते. आणि जर हीच सॉईल समजा स्टिफ आहे, स्टिफ सॉईल, द स्किन फ्रिक्शन होते ड्रॅग याच्यामध्ये. फ्लुइड मेकॅनिक्सचे नेक्स्ट सब्जेक्ट. अंडर व्हॉट कंडिशन डज निगेटिव्ह स्लिप ऑकर इन पंप? Negative slip occur when the actual discharge is greater than the theoretical discharge. Actual discharge is greater than theoretical discharge. What is the formula for diameter of nozzle, maximum power transfer efficiency, where L is the length, F is the friction factor, D is the pipe diameter? ऐसा फार्मूला है d⁵ divided by F L⁴ फार्मूला विचारला होता एक्झाममध्ये. 2 डायमेन्शनल कंटिन्युटी इक्वेशन विचारले, du/dx dv/dy इज इक्वल टू 0 राहतो कंटिन्युटी इक्वेशन. दी डायमीटर ऑफ वॉटर म्हणजे हे मी फ्रेम केलं आहे स्वतः. डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप्ड फॉर्म ॲट द एंड ऑफ पाईप d इज इक्वल टू 40/d दिलेलं असेल तिथे एक्झाममध्ये. हे आन्सर हे होतं म्हणून मी हे घेतलं. आणि d is diameter of pipe mm, diameter of pipe 99 mm, determine the diameter of water droplet d is equal to 40/9. तर इथे d दिलेलं होतं, मग कॅपिटल डीची व्हॅल्यू ह्याने दिलेली 9, तर d इज इक्वल टू 40/9 केल्यानंतर आन्सर आले 4.44. आन्सर 4.44. Next question. What is the energy per unit weight of water respect to datum? Like specific energy हे स्पेसिफिक एनर्जी राहते. आणि इथं डेप्थ हा त्याचा ग्राफ आहे, न्यूटन अँड फ्लुइड असं. व्हॉट इज द टिपिकल फ्लो रेशो ऑफ फ्रान्सिस टर्बाईनचा फ्लो विचारला आहे. 0.15 to 0.3 राहते. आय थिंक ये लास्ट क्वेश्चन आहे. राईट द व्हेलॉसिटी इक्वेशन फॉर फ्लो थ्रू अँड ओरिफिक. तर याचा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला राहतो v इज इक्वल टू cv अंडर रूट 2gh. cv दिलेलं राहते 0.998, ओरिफिकचं 0.98 आहे. नाही लास्ट इन्व्हायरमेंट. नेक्स्ट, विच फॉर्म ऑफ क्लोरीन
is most effective at killing the bacteria? HOCl, hypochlorous acid. What is the typical design period for water supply project? वॉटर सप्लाय प्रोजेक्टचा राहतो 30 डिझाईन पिरियड राहतो त्याचा. थँक्यू. लेक्चर आवडलं असलं सबस्क्राईब करा.